राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिम जातीकडे महायुती सरकारचं आता विशेष लक्ष पाहायला मिळतंय। आदिम जमातीसाठी पंतप्रधान जनमन योजनेच्या माध्यमातून सरकार विविध योजना राबवणार आहे। आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा हा नवा प्रयत्न आहे। कातकरी, कोरकू, कोलाम समाजासाठी 11 विभागाच्या तब्बल 14 योजना मुख्यमंत्री फडणवीसांकडून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले। फडणवीसांच्या सूचनेनुसार 3 आदिम जमातींसोबत आदिवासी समाजाच्या 45 जातींचा समावेश आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिम जातीकडे महायुती सरकारचं विशेष लक्ष असल्याचं कळतं, काय आधीची माहिती? कारण आपण बघितलं असेल तर महायुती सरकार राज्यातील विविध जातींना आणि खरं तर जाती आणि समाजांना कुठेतरी त्यांचा विकास करण्यासाठी जे आहेत ते केलेले आहेत। आता राज्यातील राहणाऱ्या आदिम महायुती सरकार जे आहे ते विशेष लक्ष देणार आहे। त्यामध्ये कातकरी समाज असेल, कोरकू समाज असेल, कोलाम समाज असेल, या समाजांसाठी 11 विभागाच्या तब्बल 14 योजना ज्या आहेत त्या सुरू करण्यात आल्या, जेणेकरून या सरकार जो आहे तो सर्वांगीण विकास होईल, कुणीही वंचित राहणार नाही, ही यामागची मानसिकता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योजनांची प्रभावी अंमलबजावणी जे आहेत ते संबंधित विभागाला देणार आणि त्यांच्या सूचनेनुसार 3 आदिम जमातींसोबतच आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जवळपास ज्या लाभ आहेत ते 16 योजनांचा लाभ यावेळी देण्यात येणार आहे। आणि खरं तर आपण बघितलं तर आदिवासी मंत्री अशोक उईके हे मागील काही दिवसांपासून आदिवासी भागामध्ये दौरा करत आहेत आणि तिथल्या आदिवासी समस्या ज्या आहेत त्या जाणून घेत आहेत आणि यामुळे ही योजना आता पूर्णत्वास आली तर खऱ्या अर्थानं आदिवासींचा विकास होणार आहे। कारण नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर कातकरी, कोरकू, कोलाम समाजासाठी 11 विभागाच्या तब्बल त्या ठिकाणी योजना राबवणार पंतप्रधान जनमन योजनेच्या माध्यमातून या योजना राबवल्या जाणार आहे।